नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला. त्यात हरभरा हे महत्त्वाचं रब्बी पीक आणि ते सुद्धा या पावसापासून वाचलं नाहीये. पण योग्य नियोजन करून आपण हरभऱ्याचं चांगलं उत्पादन मिळवू शकतो. कसं, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, पावसात एकदा हरभरा भिजला तरी उत्पादन कसं वाचवायचं असं तुम्ही म्हणताय. तर सध्या अवकाळी पाऊस झाला असला तरी पुढचे काही दिवस आकाश निरभ्र असणारे असा हवामानाचा अंदाज देण्यात आलाय. त्यामुळे चांगलं ऊन पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम असा होईल की जो हरभरा काढणीला आला होता पण सध्या पावसात भिजलाय, त्याला 2 ते 3 दिवस उन्हात चांगलं वाळू द्या आणि त्यानंतर त्याची काढणी करून मळणी करून घ्यायची आहे. फक्त ही काढणी करताना आणि मळणी करताना दाण्यांमधला ओलसरपणा तपासून घ्यायचा आहे. दाणा चांगला टणक असेल तरच दाण्याची मळणी करायची आहे. त्यासाठी हरभऱ्याला उन्हात चांगलं वाळून घ्यायचं आहे आणि हरभऱ्याची मळणी केल्यानंतर हरभऱ्याची साठवण करणंही गरजेचं आहे. ही साठवण करताना दाण्यातील आर्द्रता ही केवळ 5% असेल याची खात्री करावी. त्यासोबत साठवण करताना कडुलिंबाचा पाला सुद्धा घालायचा आहे. असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार कुटे यांनी दिलाय. यासोबत उशिरा पेरलेल्या हरभऱ्यासाठी सुद्धा हा पाऊस काही हानिकारक ठरणार नाहीये, कारण उशिरा पेरलेला हरभरा सध्या घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी त्यासाठी कोणती हानी होत नाही, तर त्यामुळे पिकांची वाढ चांगली होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचंही काही कारण नाहीये. दुसऱ्या बाजूला वातावरणातल्या कमाल आणि किमान तापमानात वाढ असल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही अतिशय धुसर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत पीक काढणीला येताच लवकरात लवकर काढणी करून घ्यायची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.